अमरावती जिल्हा जीवन प्राधिकरण कंत्राटदार असोसिएशनच्या वतीने मागील वर्षभरापासून रखडलेल्या कामांच्या देयकांसाठी अखेर 14,66,00,000ची रक्कम मजिप्रा अमरावतीच्या SBI बँक खात्यात जमा करण्यात आली आहे। याबाबत महाराष्ट्र विधान परिषद आमदार संजय खुडके यांच्या प्रयत्नांना यश मिळालं असल्याने मजिप्रा कंत्राटदारांना मोठा दिलासा मिळालाय। अमरावती जिल्हा जीवन प्राधिकरण कंत्राटदार असोसिएशनच्या वतीने मागील वर्ष 2025-26च्या 15.31 कोटींची देयके मागील वर्षभरापासून रखडली असल्याने कंत्राटदारांनी मजिप्रा कार्यालयावर आंदोलन पुकारलं होतं। सतत आठवडाभर आंदोलन करण्यात आल्याने मजिप्राची कामे प्रभावित होऊन अमरावती शहरातील पाणीपुरवठा सुद्धा विस्कळीत होण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती। दरम्यान गेल्या 14 मे रोजी महाराष्ट्र विधान परिषद आमदार संजय खुडके यांनी मजिप्रा कंत्राटदारांच्या कामबंद आंदोलनाला भेट देऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या। जिल्ह्यातील कंत्राटदारांनी केलेल्या कामांचे मोबदले गेल्या 1 वर्षापासून शासनाकडे थकीत होते। वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा निघत नसल्याने कंत्राटदार बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत संपाचे हत्यार उपसलं होतं। आम्ही केलेल्या कामाचे हक्काचे पैसे आम्हाला मिळावेत आणि प्रलंबित देयकांशिवाय नवीन काम करणार नाही अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली होती। या गंभीर पेच प्रसंगात महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संजय खुडके यांनी लक्ष घालून कंत्राटदारांच्या मागण्या लवकरच मार्गी लावणार असल्याचं आश्वासन दिलं। त्यांच्या प्रभावी मध्यस्थीमुळे मजिप्रा कंत्राटदारांनी आपलं आंदोलन स्थगित करत असल्याचं जाहीर केलं। दरम्यान आमदार संजय खुडके यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला असता प्रशासकीय हालचालींना वेग आला असल्याने अशातच आता मजिप्रा कंत्राटदारांची वर्षभरापासूनची थकीत देयके अदा करण्यासाठी 14.66 कोटीची रक्कम मजिप्राच्या SBI खात्यात जमा करण्यात आली आहे। या संदर्भात आमदार संजय खुडके यांच्या प्रयत्नाने मजिप्रा कंत्राटदारांना मोठा दिलासा मिळालाय।